आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आम्ही निघालो आहे गेट ऑफ इंडिया। मी बघतच आज माझी कंडिशन कशी झालेली आहे, पूर्ण केस विखुरलेले आहेत कारण रात्रीचे 10:30 झाले होते। सो त्याच्यामुळे खूप झालं होतं, बट एक्साइटमेंट होती फिरायला जाण्याची। आमची तर झाली आहे टोटल शॉपिंग, कारण आम्ही शॉपिंगला आलो होतो, म्हणजे मार्केटला गेलो होतो, तर ते सगळं आटोपलं आहे आमचं। तर आलो आहे तर गेट ऑफ इंडिया तर बनता आहे ना बॉस, म्हणून चला मग जाऊया गेट ऑफ इंडिया। तर हे आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन। बघा किती गच्च भरलेलं आहे आणि मुंबई कधी झोपत नाही। मुंबई ही फक्त एका तासासाठी झोपते, म्हणजेच एका तासासाठी फक्त ट्रेन स्टॉप होतात। बघा ट्रॅव्हलिंगसाठी किती प्रवासी थांबलेले आहेत आणि किती छान वातावरण आहे। बाहेर खूप पाऊस पडत होता। सो आता आम्ही निघत आहे रेल्वे स्टेशनच्या बाहेर, कारण तिथून आम्हाला करायची आहे टॅक्सी, कारण गेट ऑफ इंडियाला जाण्यासाठी टॅक्सी करावी लागते। सो चला बघूया मग। ओके, सो गेट ऑफ इंडियाला जाण्यासाठी आम्ही शोधत आहे टॅक्सी। हे बघा, हे आहे टॅक्सी स्टँड। सो आता इथून आम्ही पकडणार आहे टॅक्सी। ओके, फायनली आम्ही टॅक्सी केली आहे। सो आम्ही निघत आहे टॅक्सी। सो CST टू गेट ऑफ इंडिया टॅक्सीचं भाडं आहे 20 रुपये पर पर्सन। ओके, सो आम्ही दोघं जण असल्यामुळे आम्ही 40 रुपये चार्जेस पे केले। गेट ऑफ इंडियाला जाण्यासाठी निघालो तर खरं, पण तुम्ही बघतच आहात की रस्ते किती ओले झालेले आहेत, म्हणजे याचा अर्थ पाऊस खूप झाला होता आणि खरंच त्या दिवशी पाऊसही खूप झाला। आणि आता बघूया गेट ऑफ इंडियाला गेल्यानंतर काय होते, तर जास्त पाऊस येतो की आम्हाला बसायला भेटते की नाही, बघायला भेटते की नाही, कारण तिथेही काही टायमिंग असतो कदाचित तिथला पण। सो जाता जाताच आम्हाला खूप उशीर झाला होता। सो बघूया आता काय होते पुढे। का पटकन शूट का? फायनली आम्ही पोहोचलो आहे गेट ऑफ इंडिया। मला काहीतरी दाखवत्या। हे व्ह्यू बघण्यासाठी लोक खरंच खूप लांबून येतात, खूप दुरून येतात, खेड्यापाड्यामधून शहरांमधून येतात स्पेशली गेट ऑफ इंडिया बघण्यासाठी, ताज हॉटेल बघण्यासाठी। आणि आज आम्ही स्पेशली रात्री हे नजारा म्हणजे हा दृश्य व्ह्यू बघण्यासाठी आलेलो आहोत। बघत आहात तुम्ही रात्रीची गजबज, लाइटिंग्स। जी तुम्हाला पाठी दिसत आहे ती आहे ताज हॉटेल। खूप रिलॅक्स वाटत आहे, कारण मार्केटमध्ये खूप दमलो होतो, खरंच खूप इरिटेट झालं होतं फिरून फिरून। सो आता इथे थोडं फिरतो आणि रिलॅक्स होतो। चला तुम्ही पण माझ्यासोबत बघा। तुम्हाला जी दिसत आहे ही आहे ताज हॉटेल। हे बघा, रात्रीचा टाइम आहे त्याच्यामुळे तसं दिसत आहे, दिवस असता तर वेगळं दिसलं असतं। ताज हॉटेलच्या समोर तर आम्ही केली आहे एंट्री, बट मेन गेटमधून नाही केली। आता आतमध्ये जात आहे। हा त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे। सो तुम्हाला दिसत आहे तिथे कॅन्टीन आहे,
खूप गजबजलेला एरिया आहे. आता लोक येत आहे हळूहळू, मला दिसतच आहे किती गर्दी झालेली आहे. सो म्हणजेच गेट ऑफ इंडियावरती पूर्ण दिवसभर नाही तर रात्रीसुद्धा गर्दी असते. तुम्ही बघत आहात लोक किती एन्जॉय करत आहे. वरून पाऊस तर आहे पण इथे लोक खूप एन्जॉय करत आहे आणि जास्तीत जास्त गर्दी होत आहे कारण रात्रीची वेळ आहे. सो रात्रीचा ना एक वेगळाच माहोल असतो, एक वेगळंच वातावरण असते. सो लोक रात्री खूप एन्जॉय करतात. आता वाजले आहे रात्रीचे 8:30 आणि आम्ही 8:30च्या टायमिंगमध्ये गेट ऑफ इंडियामध्ये आहे. ओके, सो हा रात्रीचा बाहेरचा नजारा आहे. आतमध्ये आपल्याला बघायचं आहे. इंग्रज साहेबांनी घेतली आहे कॅन्डी. ओके, सी आम्ही खात आहे सर्व कॅन्डी. हा ना लाडू. सो आतमध्ये आता चेकिंग होणार आहे. इथं आमचं सामान चेक कर. आमची झाली चेकिंग. त्यानंतर आम्हाला सोडण्यात आलं आतमध्ये. आमच्या सामानाची चेकिंग करण्यात आली. ओके, तर आम्ही केलं आहे आतमध्ये एंटर गेट ऑफ इंडिया. चला बघूया आतमध्ये. खूप मोकळं वातावरण आहे, खूप छान वाटत आहे खरंच. दिवसभर दमून खरंच इरिटेट झालं फिरून फिरून. स्वतः एका ठिकाणी कुठेतरी बसणार आम्ही. चला ताज हॉटेल बघूया एक वडापाव. चला गेट ऑफ इंडिया बघूया आपण. तर मंडळी हा आहे रात्रीचा व्ह्यू गेट ऑफ इंडियाचा, ताज हॉटेल त्याच्या समोरच. तो माझी मुलंही खूप एन्जॉय करत होते, आम्ही खूप एन्जॉय करत होतो कारण रात्रीची वेळ असल्यामुळे खरंच खूप गजबजलेलं वातावरण आणि आजूबाजूला पूर्ण भरलेला परिसर लोकांनी. सो आम्ही कॅन्डी खाऊन खूप एन्जॉय करत होतो. बघतच आहात तुम्ही हनी आणि लाडू कॅन्डी खात आहेत. आजूबाजूला लोक कोणी फोटो काढत आहे. रील शूट करता आला नाही कारण रात्रीचा टाईम होता आणि अंधारही होता. सो त्याच्यामुळे मी रील शूट करू नाही शकले. आणि रात्रीची टाईट सिक्युरिटी असल्यामुळे आम्ही तिथं समुद्राच्या जवळ जाऊ शकलो नाही. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते ती म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्टॅच्यू. गेट ऑफ इंडियाचा रात्रीचा व्ह्यू तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि आता झाली आहे आमची जाण्याची वेळ कारण गेट ऑफ इंडिया बंद होण्याची वेळ झाली होती. तिथले जे सिक्युरिटी गार्ड होते ते सतत विजल वाजून अलर्ट करायचे की आता वेळ झालेली आहे. सो बंद करा फोटो वगैरे काढणं. सो आता जाण्याची वेळ झालेली आहे. सो मंडळी आम्ही तर गेट ऑफ इंडियाच्या आवारामध्ये एक फूड स्टॉलसुद्धा आहे म्हणजे तिथे खाण्याची व्यवस्थासुद्धा आहे. सो आम्हाला भूक लागली त्याच्यामुळे आम्ही दिली होती ऑर्डर. तर इंग्रज साहेब ऑर्डर घेण्यासाठी तिथे थांबलेले होते आणि आजूबाजूचे लोकही बघत आहात तुम्ही किती आहे. आणि सो आम्ही दिली आहे आईस्क्रीमची ऑर्डर. आता कुठं निघायचं आहे माहिती नाही. सो आता आम्ही खात आहे आईस्क्रीम. गेट ऑफ इंडिया फिरून आम्ही निवांत बसून खात आहे आईस्क्रीम. बघा लाडू आणि हनी आईस्क्रीम खात आहे आणि मीही खात आहे. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग इथं संपलेला नाही, अजून याचा पार्ट 2 येणार आहे. आम्ही कुठे गेलो काय केलं ते सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहे पार्ट 2 मध्ये. आणि त्यासाठी तुम्हाला बेल आयकॉन प्रेस करायचे आहे जेणेकरून पार्ट 2 आला की तुमच्यापर्यंत तो नक्की पोहोचेल. पण हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. यम्मी आईस्क्रीम मस्त.